तर मी बनवली ती चवळीची उसळ. ही कच्ची चवळी आहे, भिजवली नव्हती. ती आता मी कुकरला लावून ते 4 शिट्ट्या करून घेते. त्याच्यानंतर एक मी वाटण तयार केलं. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं आणि आलं लसूण घालून ते भाजून घेतलं आणि मिक्सरला लावून त्याचं वाटण केलं. नंतर आम्ही फोडणीला घालू. फोडणीसाठी तेल घेतलं, 1 चमच तेल, राई टाकली, कढीपत्ता आणि ते तडतडलं की असं आपण त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा भाजला की तुम्ही त्यामध्ये टमाटर घालू शकता. मी टमाटर नाही घातलं आहे आणि ते कोथिंबीर थोडीशी टाकली आहे फोडणीलाच. आणि हे मसाले घातले. हा मालवणी मसाला, गरम मसाला, हळद आणि जिरे पावडर हे आपण सर्व घालून थोडं वेळ भाजून घ्यायचे. आणि नंतर आपण हे वाटण तयार केलं आहे ना, ते घालून घेऊया. ते 1 मिनिट असं परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि नंतर आपण ही चवळी बघा आपली व्यवस्थित 4 शिट्ट्यामध्ये शिजू येते, कच्ची असली तरी. आणि ते घालून घेऊन आपल्याला किती जाड किती पातळ असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे. आणि त्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हे बघा आपली चवळीची उसळ तयार आहे.